सादर करत आहोत कोकणचा पारंपरिक लोककला कार्यक्रम बहुरंगी नमन बहुरंगी नमन बहुरंगी नमन।
अहो शिव पार्वती गजानना
साऱ्या विश्वाच्या
आणि राजा
उग्रसेन महाराजांचा खून माझ्या वयाच्या 20व्या वर्षी तेव्हापासून माझा दरारा सारे मंत्री अरे कपारी अडकू लागला. माझे नाव कौशल एकनाथ शिंदे. 30 कोटी देवांचा देव इंद्र सुद्धा थर 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 माझी पाठची बहीण देवकी हिचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पाडले आणि त्या लग्न सोहळ्यात देवकीची वरात थोड्याच्या रथातून चालली होती. त्याच वेळेला रथ हाकलण्याचं काम स्वतः मी करत होतो आणि त्या वेळेला आकाशवाणी जन्माला येणारा आत्मा म्हणे तुझं हाड वळलं आहे. देवकीची वेणी धरली आणि रथातून खाली खेचली. वसुदेव देवकीला बंदिशाळेत ठेवलं. देवकीच्या पोटी जन्माला आलेल्या साई मुलांचा प्राण घेतला. सातवा बळराम द्वारकेत गेला आणि आठवा म्हणे गोकुळात वाढतोय. या हरामखोराचा कायमचा बंदोबस्त केलाच पाहिजे. आले लक्षात. माझ्या मानलेल्या बहिणीला पुत्र राक्षसनीला गोकुळात पाठवून तिच्याकडूनच त्या हरामखोराचा कायमचा बंदोबस्त करायचा. पुतना
मालकाला त्या पाळण्यामध्ये झोका देत असताना एक सुंदर अशी स्त्री ही गोकुळामध्ये प्रवेश करत आहे. परंतु ही नवजात स्त्री जरी सुंदर दिसत असली तरी हे सुंदर स्त्रीचं रूप धारण करून ही मायावी राक्षसी गोकुळामध्ये प्रवेश केलेला आहे. मी तुझ्या बाळाचे उदर्शन घेण्यास आले. मी मथुरेची राहणार आहे. माझे पती श्रेष्ठ विद्वान ब्राह्मण आहेत. त्यांनी त्यांच्या दिव्य शक्तीने पाहून सांगितले की नंदाच्या घरी एका महान आत्म्याने जन्म घेतला आहे. त्याचे दर्शन गेला स्वर्ग प्राप्त होईल म्हणून मी तुला आले. मी ब्राह्मण कन्या आहे म्हणून तुला माझी भेट देऊ शकत नाही, परंतु तुझ्या बाळाला एक वर देऊ शकते. माझ्या पतीच्या मला एक सिद्धी प्राप्त आहे. माझ्या स्तनातून सदैव अमृत ज्ञाना वाहत असतात. त्या तुझ्या बाळाच्या तू अमर होईल. ते तुझे वादे माझ्याकडे. शेवटी या सुंदर स्त्रीला आपल्या मुखातून भाषा निर्माण करून त्या महाराजांना घेतला आणि या सुंदर स्त्रीला अर्थात मायावी राक्षसी लगेच आपलं रूप अवतार धारण करून आपल्या स्तनातून वीज प्रयोग करून त्या नवजात बालकाला मारण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु हे सारं विश्व अवतारी श्रीकृष्ण देवाने मोडीचा त्या स्तनातून पुतण्याच्या स्तनातून करून त्या मोदीला सादर झालेला भाग आहे. सुंदर असे शिकावा, सुंदर असे शृंगारी गवळण नृत्याची बिजली, शृंगारी गवळण स्वर्गातील उर्वशी, अप्सरा, रंभा आणि आजच्या या कलियुगातील नृत्य सम्राज्ञींना एक पाऊल मागे हवा म्हणणारी ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर, ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर नृत्याची बिजली शृंगारी गवळण. पाहतच रहा शृंगारी गवळण. चांदरा दिला रात राणीला
आमचे मित्र आणि
आताच झालेल्या गीतासाठी सन्मानित उमटे कळी आहे का ग पण वाली म्हणजे जनता जनार्दन सर्वांनी मनावर घेतलं तर कामे होणार. बरोबर आहे तुझं. आपण बोलतो या प्रेक्षक वर्गाचं काय प्रेक्षक वर्ग पण असणार ना आपल्यासोबत अशा नरनामांना टेकायला हो आहात ना. थोडीशी लक्षात भरली बघ. आता काय झालं तुला लक्षायला? अगं आताच्या माणसाला लक्षायला कोणतं कारण लागत नाही. त्याच्या आधी ते आतात गाठी. हो ग आधीची माणसं स्वतः शेती करून आपली उपजीविका भागवायची आणि आता काय वेगळंच बघ. परिस्थिती जवळशी बदलते. लोक चुलीवरचं जेवण खायला पसंत करतात. नाचण्याच्या भाकरीसाठी लोक तरसतात. आता चिरत नाचणी विकत घेतात. पहिल्याची शेती करायला घर आणि तर यामधील परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आलीच असेल. पण याच्या पुढची वाट कुठून आणि कशी मला तर मुलीच माहिती नाही ग. आता की काय करायचं. आता काय त्यांच्या मावशीला बोलवावं लागणार. अगे मावशी मावशी अगे मावशी कोण ग अगं मावशी राधा. राधा हो मावशी. काय झालं तुला सकाळ सकाळच बॉम्बलायला अगं मावशी येते ना बाजाराला. म्हणजे बाजाराला जायचंय मग आलेच. झाला बाजारा वारुळी दिले मोजरा दया रे करुण दजून दजून येते जोडीला बाजारा बोलावले गोड बोलला
आहे आम्हाला नाचता तरी यायला पाहिजे की नाही ते जाऊ दे तर त्यांना विष्णूदाने स्टेज घातली नाही तो पण जरा वर खाली झाला असू दे काय मंडळी बरोबर आहे ना बरोबर आहे ना संधी आहे काय आहे ना बरं ठीक आहे जरा यांच्याकडे बघू का आता जरा बघते नाही तर माझ्या नावाने बोंबलतील बाय 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 माझी सोना माझं पिल्लू एवढं बोलून जरा मुंगे तशी मी आहे अजून कमी ताट माझं वय झालं नाही अजून ताट आणि परत जर का पोलीस खेळली तर कशात झाले आपण एवढ्या गडबडीने कशाला मला बोलावलं काय वाटतं तुझ्या भांडण चाललंय बघ हो का आता मग जायचं ना मावशी तुला यायचं ये नाही तर घेऊन जा. बरं ठीक आहे काय काय चाललंय का जर माझ्या बाजाराला यायचं असेल ना तर माझ्या सगळ्याची मान्य करावं लागतील दादा अंधेवटीवर चालेल ना वटीवर आणू अरे कोणी बाजारात जायचं खरं आहे ग जे नेसलाय दिसतंय आणि यांना दिसतंय ना नवर देवाना दिसत नसेल नवर दिसतंय ना अगं जे नेसलंय ते दिसतंय अगं पण घेतलंय काय अगं माझे बिटुकले बाई ते सांगितलंच पाहिजे तुमच्या बाळाची मी आरोग्य कशी बरं देऊ अहो दादा बाई अशी मानका वाकडी करते जरा करताय का भाई आज सकाळी यमुनेत दिली माठ धरले पाण्याने तो त्या यमुनीच्या तीरात तुला पाणी पिळणार ना मला मारले आज सकाळी यमुनेत दिली माठ भरले पाण्याने गडबड केली या बायाने गेली वाचलं जाय माठ भरले पण दयाने तू घरी आणलंय त्याच्यामध्ये जास्त पाणी नाही टाकलंय मावशी मी सांगते तेवढं टाकलेस ना म्हणजे या नवरदेवांकडे पिंपर दही घेऊन आले अगे चिचुंद्रे जेव्हापासून दादा मालपून बाजाराला येते ना तेव्हापासून नेहमीची कटकट आहे जरा मागं बघताय का दादा दादा नो माझी हिरा कोण ऐकाय ना काकी ही माझी कोण तोंडावर उन्हा ठेवून आवाज होत आहे ना ही माझी हिरा हिचं पहिलं लग्न झालंय बरं का पण ही एवढी वाचत आहे ना म्हणून मी स्वतः हिचं दुसरं लग्न लावून द्यायला तयार आहे एकटं बघताय ना माझ्या म्हणजे मी बोलते त्याच्याकडे एकटं बघताय ना म्हणून विचारलं काय ना झालंय तेव्हाच लक्ष देऊन तर ही माझी हिरा तिचं पहिलं लग्न झालंय पण मी तिचं दुसरं लग्न लावून द्यायला तयार आहे आणि दादा तिच्या अशा कोणत्या अटी नाही आहेत जशा की आताच्या पोरींच्या म्हणजे आता या आमच्या ताईंच्या किती अटी असतील त्याचं मला माहिती नाही पण काही पोरींच्या असतात बरोबर आहे की नाही अटी असतात लग्नासाठी तर मी त्या अटी सांगते अटी सांगते अट क्रमांक 1 काका अट क्रमांक 1 खरा डबडं आहे का ही अट आहे का ही अट आहे का खरा डबडं आहे का अशा पोरी विचारतात तुम्हाला खोटं वाटतं हे बाहेर जाईल यांना खोटं वाटतं बरोबर आहे की नाही अट आहे ना आता तुम्ही म्हणाल डबडं म्हणजे काय प्रश्न पडला असेल तुम्हाला अजून बराच वेळ आहे डबडं म्हणजे घरात म्हातारा म्हातारी आहे का ही अशी अट आहे का पोरींची कॅसेटवाले दादा आहे ना तर अट क्रमांक 2 मुलगा सरकारी नोकरीत कामाला आहे का ही अट आहे का तुमच्याकडे आहे ना अट क्रमांक 3 मुलाचं स्वतःचं मुंबई घर आहे का
ना? तर ह्या अशा सगळ्या अटी आहेत. पण माझ्या हिरेच्या अशा कोणत्याच अटी नाही. तिला फक्त नवरा साधा आणि सरळ पाहिजे. सांग सांग अजून काय राहिले ते सांग. आलं आता. आता हे हिरे, आपल्याला बाजारात जायचं की नाही? अहो, मग काय दिसतं ते सांगितलं नाही. बघा कोंबड्याची बा तेव्हा आधी मला जा. बघा दादा बघा, बघितलंस? बस एवढं सांगायचं. त्या कोंबड्याची बा तेव्हा आधी मला जा. डोक्यात जाऊन पडली काही वाचण्याची काय अगं बाळा, त्या गोट्यात जाऊन तुला नाही वाचलं भेटणार ना. ऐकून तर घे, अजून पुढे आहे. बरं सांग तर. डोक्यात जाऊन पडली गाई वासरांची गाठ म्हणूनच मिळालंय दुधाचे माठ. बाई, म्हणजे तू दूध आणलंय ते तुझ्याच गायचं आहे ना? म्हणजे तुझ्या गोट्यातल्याच गायचं आहे ना? बरं हो माझं. अगं ये पिटुकली बाई, अगं नाही काय घेतलंय काय बाजाराला? बरं ठीक आहे. आम्ही नाही जात कुठं, काय घेतलंय ते सांग. हा अगं बाई, तुझाच नव्हे, आम्हा साऱ्या गवळणीचा प्रपंच त्याच्यावरच चालतो. पुढे आहे. बरं सांग. काय चाललंय काय? ऐकलंच ना? ही माझी बिटुकली काय म्हणाली ऐकलंच ना? हिला हिच्या अजिबात वाकडं गेलेलं आवडत नाही. कळालं ना? कळालं ना दादा? अगं ए हुंडा. काय बाजाराला शॉर्टकटच मारलाय. पताचं ग माझ्या वयाचं. सोबतच इथे राहू दे. आपण जाऊया ना बाजाराला. घेऊन या. बरं ठीक आहे. अगं एक चमेली ऐका ना वरती. हो, एवढी दादा. ही चमेली वाटते का? ही चमेली वाटते का? हा? नाही बरोबर आहे. तर ही चमेली नाहीच आहे. ही आहे माझी फुगेली. अहो फुगेली बाई ऐका ना वरती. जसं गेलेला चमेली म्हणा, फुगेली म्हणा, फुगेली म्हणा, ही ओढ देणारच. अगं काय ग रे, काय घेतलंय काय बाजाराला? शिरवी घेतलंय लोणी. लोणी लोण्यासारखी हाय माझी गोणी. चला तर इकडे लक्ष दे भाऊ. अगं मावशी, आमचे मार्गदर्शक. अहो घोरपडे बंधू सोडते, घोरपडे बंधू सोडते आणि धन्य ते हंबीरराव मोहिते. तानाजीने ही लावली आपल्या प्राणांची बाजी. तानाजीने ही लावली आपल्या प्राणांची बाजी आणि धन्य ते कारबाजी. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. आणि आनंदजी साहेब तुमच्यासारखे रसिक जन आहेत. आम्हा कलाकारांचे प्रेरणास्थान, आम्हा कलाकारांचे प्रेरणास्थान. अगं हे पोरीनो, अगं आता काय झालं? माझं काय नेहमीचं कशात काय आणि फाटक्यात पाय. अगं हे मावशी, आजचे नवरदेव का खुश होतात एवढा हट्ट आणि माझ्याशी बाजाराला जायचे आहे. वाढणं वाढणं किंवा बाजाराला जायचे आहे
वळणाची वाट माझ्याकडे आहे का? आता करूया ना सुंदर थाट. अरे चंद्रभागेला चालतात नावा, आधी आळंदीला जावा मग शिंगणापूरला जावा. तर मी आधी शिंगणापूरला गेले बरं का छोटे सरकार. मी आधी शिंगणापूरला गेले, महादेवाचं दर्शन केले. दिवा लावायला नव्हतं तेल म्हणून घेतलं पाणी. अशीच असते प्रत्येक घरातील कहाणी. अहो खूप खूप शोधलं, खूप शोधूनही कोठेच सापडले नाही गोत्र. म्हणून मी जवळ केलं चंद्रभागेचे पात्र. त्या चंद्रभागेच्या पात्रात न्हावून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. त्या चंद्रभागेच्या पात्रात न्हावून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. आणि गणेश साहेब तुमच्यासारख्या रसिकांमुळे मिळते आम्हा कलाकारांना प्रेरणा. आम्हा कलाकारांना प्रेरणा. अरे पोरीनो, हा यमुनेचा घाट फार बाई अवघड आहे. आपण शृंगारी गीत गायलं तर घाट कधी संपेल हे कळणार सुद्धा नाही. चला तर मग. साज करुणी नारद जली शृंगारी
Yeah.
माग घालू लागला तेव्हा पृथ्वी माता विष्णूला शरण केली आणि म्हणाली, विष्णू कोण पृथ्वीवर माग घालत आहे? तेव्हा विष्णू म्हणाले, काळजी नका करू, मी देवच्या पोटी आठवतात घेऊन कौशला नाश करेन. तो आठवतात विष्णू भगवान मला कुंडली करते. पण हो, त्या कवचाची खोड कशी मोडायची? आलं लक्षात. बुद्धाने बंद केले पाहिजे, मग तो आपल्याला चालत येईल. ही कामगिरी आपण न करता आपल्या मित्रावर सोपवली पाहिजे. सुदामा, ए सुदामा, आलो रे देव बाबा, आशीर्वाद असो. कारण म्हणजे एकच आहे. सर्वत्र एक शास्त्रचा मेळा प्रार्थना करत मात्र नगरात त्या नदवेला आपल्या कुकुळात राहिल्या पाहिजे. ही कामगिरी मी तुम्हाला दोघांना सोपवत आहे. येतो मी. अरे प्रेम्या, अरे सुदामा, सांगितलेली कामगिरी बाबा पूर्ण ऐकली बघते. अरे कामगिरी किती मोठी आहे? 16 शस्त्र 108 गवळणी चालवला. अरे आपण दोघे जण तुझ्या डोळ्याला काय कामगिरी? अरे कामगिरी होणार नाही बाबा. पण हे बघ, अरे गोपकांच्या हात आहे. कामगिरी तर बापालीच पाहिजे. पण कामगिरी करणार कोण? कामगिरी? हा, अरे तू विसरलास काय? अरे आपल्या जोडीचा बोबड्या आहे तो. अरे हा, त्याला बोबड्या. तो 100% काम करतो. म्हणजे काय? आपली काही गरज नाही. त्याला हात मारून असेल काय बाबा सांगायला? असायलाच पाहिजे. गरज होती आता. अरे बोबडा रे बोबडा. ए बोबडा. बोबडा काय रे? तो वाढायचं बघ. अरे बापरे रे बापरे. ओले काय रे सुदामले, काय रे? अरे बोबड्या, लवकर ये लवकर. ओले बाबा, कुंजा बाबा तांबू गायला घेऊन आलो रे, तांबू गायला घेऊन आलो. अरे बाबा, ती तांबूळ असू दे, पण तू आज गोकुळात लवकर ये. अरे बाबा, आलो आलो रे, कोणती आपली तांबू गाय कुठे आहे रे? अरे पाहतून येते का? येऊ दे आले, आलो तांबू, आलो तुझा मी, आलो गाई सोडी रे राणी वाणी, सुदामा सोडी रे राणी वाण. गाई सोडी रे राणी वाणी, सुदामा सोडी रे राणी वाण.
आताच झाल्या गाईच्या नृत्यासाठी त्यांच्यावर धन्यवाद. अरे, सुधारल्या माझ्या पोराला मारायचं आहे का तुला? काय आम्हाला मारते? या माझ्या पोराला जर हात लावला ना तर गाय तुम्हाला इतकं टाकेल इतकं पाळणार म्हणजे काय? या पोलाला लला या पोलाला लला त्या पोलाला माझ्या लला आहे. काय म्हणतो अरे बाबा तुला काय सांगू दवलची गाय नाही अरे इच्चल खुर्शी इच्चल खुर्शी अरे जात इच्चल खुर्शी इच्चल खुर्ची म्हणतात. इच्चल खुर्शी ना मानती अरे बाबा हा माझा पोर 21 तुला पोर 21 तुम्हाला खाली अरे 22 हा एवढा जगला अरे काय त्याची गंमत सांगू हा मेला जन्माला आला ना तुझा हा मेला जन्माचा लय खोटा मेल्याचा कलम लय खोट एकदम अरे लय कलम खोट अरे मेला जन्माला आला ना हा मेला मिशी सकट एवढ्या वेळेत तिथे मिशे पिल्ले अरे जन्माला आला तेव्हा त्या मिच्या घेऊन मेला आला हातून दिवस झाले ए मानती इकडं फुलं ये मला थांब तू होतात कुठे एवढा काय म्हणत मी वाटते दुसरे काही सर्वांनी नेलं. मी खायच्या रानात मेल्या तुझी किती टाइम वाट बघत अरे मारू नको याला काय त्याला वाट केलं तर लगेच ती हंगालती मग काय झालं एवढा टाइम काय केलं मला पुढे जाताना एक कोल्हा दिसला. गेल्या कोल्याचं तोंड बघितलं की दिवस चांगला वाईट जातो मी यालाच बघणार नाही कोल्याचं तोंड नाही. पुढं काय झालं कोल्याचं मी घाबरलो. घाबरला काय कोल्याला घाबरला तू मग काय झालं मग काय केलं काय बोललं मी धावत खेळत पुढे गेलो. आणि काय झालं धावताना एक मोठा रस्त्यात खड्डा होता. मग काय झालं तर मला खड्डा दिसला नाही. मी त्या खड्ड्यातच पडलो. हॅलो बापरे बापरे मग कोला मी लवकर उठलो त्या खड्ड्यातनं. परत लय धावत गेलो जोरात. आणि मग धावताना परत एक भेला दिसला. गेलेला फेरा दिसला पुढे मग काय केलं पुढे मी भेलावर चढलो. आतर गेला भेल्यावर अरे गेला कशावर तू चढतो अरे तुला काय सांगू तुझं अरे मेला परवा तुळशीच्या येदीवर चढलेला गेला तुळशीच्या रेलीवर चढलेला अरे हा वरती तुळशीच्या येलीवर आणि खाली अननीलला तुळशीच्या इथे झाडाला तुळशीच्या एक अशी फांद होती. तिथे लागून अडकवलं. अरे मेला चालला काय म्हणतोय नाही काय राहिले मला खाली उतर कोणाला माझ्या खाली बोल उठ अरे मेला एक काम कर गायला व्यवस्थित नेऊन गोत्यात बांध
अरे बांधतील ना हा? आणि धाला बिला व्यवस्थित काल सकाळपासून धाला नाही काढली ए, तुझा द्या त्याला काय बोल बसो सगळं जाऊ दे. या पोरांना माझं पोर कालं करू आमच्यात काय येऊ शकत तुला काय सांगू का बरं मेला सापडला काय तुला काय सांगू बरं बाबा मोठी गंमत केला काय तुला सांगू माझं वाटलं केलं नसतं आता काय तर सांगणं राहतं ना पण तुला सांगतो ना हा मेला जन्मात आल्यापासून ना मेल्याचं कर्म नाही बेकार समजते आता अरे बाबा तुझ्याला तुला काय सांगू एवढी सगळी जनता जनार्दन बसलेली आहे बरोबर ना अरे बाबा तू सांग अरे बाबा काय सांगतो तुझा लिहा ह्या पोराला कसं काय कळत काय तुला काय सांगू अरे बाबा तुझा लिहा अरे बाबा आपल्या तुमच्या मनात आपण देव आपण बरोबर कसे राहतो अरे आपल्याला हा मनुष्य देह एवढा चांगला भेटलेला आहे बरोबर ना अरे एवढी सगळी जनता जनार्दन सगळी बसलेली आहे आणि आपल्या लोकांनी काहीतरी घरी जाताना चांगलं घेऊन गेलं पाहिजे ना बरोबर अरे बाबा एवढ्या सगळ्या योनीतनं आपल्याला मनुष्य देह भेटलाय 84 योनीतून आपल्याला हा मनुष्य देह भेटलाय बरोबर ना ढोलकले याच्यातून आपल्याला अरे बाबा 84 योनी मध्ये हा आपल्याला मनुष्य देह अरे बाबा 84 योनी मधनं आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झालाय बरोबर ना हा मनुष्य देह बाबा अरे याला बोलू पण देत नाही ना अरे बोल अरे बाबा ह्या माणसानं 84 योनीतून जन्म घेतलेला आहे अरे बाबा सतयुग गेलो त्रेतायुग गेलो अरे बाबा सगळी युग गेली पण परमेश्वराला वेगवेगळ्या युगामध्ये जन्म घ्यावा लागला कधी रामाचा जन्म घ्यावा लागला कधी हनुमंतांचा जन्म घ्यावा लागला अरे कधी गणपतींचा जन्म घ्यावा लागला पण मनुष्य प्राणी आतापर्यंत काय सुधारलेला नाही बरोबर ना आणि हे अरे पण हे चालू युग कलियुग आहे लोक आपली काय करतात माहितीये काय कली लावतात जेवढं वाईट असेल ना तेवढं घरात घेऊन जातात आणि चांगलं असेल ना तिकडं काही लक्ष देत नाही आता बघा आपल्याला जर आपला देह चांगला मनुष्य देह चांगला करायचा असेल
तर पहिल्या मनुष्यानं सुधारलं पाहिजे. बरोबर ना? देवाची व्यवस्थित सेवा केली पाहिजे का नाही? तो आजच्या कालचा मनुष्य काय गलत नाही. आपल्या बघ पहिला आजची पण मनुष्य गण आपल्या लोक काय करतात माहितीये काय? कुठं कलावती देवीला जातात, कुठं नेत्रावती देवीला जातात आणि काय करतात माहितीये का? भलत्याच वाट्या अरे नुसत्या वाट्या म्हणून करायचं काय? त्यांची सासू सासला वाड्या, बाप हे शिकलं, आईच हे शिकलं. बरोबर ना? बरोबर. आई वडिलांची सेवा करायला शिकलं पाहिजे. या सगळा चांगला संदेश आहे. आपल्या लोकांनी काहीतरी चांगलं घेऊन गेलं पाहिजे, हे आपण यातून काहीतरी शिकलं पाहिजे. असं लोकांनी प्रत्येकाने आपल्या मनामध्ये केलं पाहिजे. देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. तरच आपला हा इहलोक परलोक चांगला व्यवस्थित आपल्याला जन्म प्राप्त होतो. बोलत ते जाऊ दे तुझा तू मला इथं कथाला बोलवलंय. लवकर जागा आली तुला. कामगिरी सांगितली. अरे बाबा कसली कामगिरी सांगितली? कामगिरी मोठी नाही, छोटीशीच कामगिरी आहे. अरे पण कसली कामगिरी एवढी सांगितली नाही? अरे बघ 16 शस्त्र 108 गावांचा वेळा. अरे बापरे, अच्छा हा, तो थाटपाट करून मथुरेनगरी चाललाय. काय म्हणतोय काय? हो मथुरेनगरी न जाता आपल्या गोकुळात राहायला पाहिजे. पण बरोबर, देव बापांचं म्हणणं एकदम बरोबर. ही कामगिरी आपल्याला पार पाडायची. आपल्याला सगळ्यांना पाय पडायचं. अरे पण लवलेली आहे गौरवनी कुठे जातो? सोबत समोरचा घाट आहे ना, आता मावशी अनिकेत कदम 7 राम दशरथाच्या पोटी जन्मले राम. राम गेले 15 रुपये आणले 15.
राम गेले 15 रुपयांनी 15 रुपयांची घेतली साडी गोळ्यात मोडली गडी. आता काय करायचं? तर नेसली साडी लवकर झाले लोले या गावी. कमरेला किल्ल्या उघडलं दार. अरे पडले कमरेला किल्ल्या उघडलं दार. दाराची दर बिंदू बिंदूची दर कपाट कपाट शेजारी खाट. काठेवर गादी गादीवर उशी उशीवर परात परातीत वाटी आणि वाटीत तुपासारखं आम्ही काही दारात चढू. तुपासारखा आम्हा दोघांचा जोडा. तुपासारखा आम्हा दोघांचा जोडा दिसे सदा बहारदार. पण अनिकेतराव तुमच्यासाठी काय मुग्ध आहे माझ्या हृदयाचं दार. माझ्या हृदयाचं दार. अरे पिंपर माफी जाय पहिला पडला का कुठला तुम्हाला काही लाज लागले आहे का? अगं हे मावशी बोला बोला. माग बघ पंकज कदम आले. याच कडून 101 रुपयाला पारदर्शी लागले आहे आणि त्यांचं नाव घ्यायचं आहे पंकज कदम. पंकजराव नाव ऐका. तर निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे. तारे तारे मूर्खा कपडा आहे तो. आकाश दिसणार कसं काहीतरी चमचम. अरे पण ते आकाश निळच असतं माहिती आहे ना. आकाश कसं असतं. तर निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे. नाव घेते ही मावशी आता लक्ष द्या सारे. अहो नाव घ्या नावात काय असतं. नाव घ्या नावात काय असतं. नावात असतं सासूचे सासूपण सुनेचे सुनपण नंदेचे नणंदपण थोरांचे थोरपण मोठ्यांचे मोठेपण आणि लहानांचे लहानपण. बरोबर आहे की नाही. नाव घ्या नावात काय असतं. नावात असतं सासूचे सासूपण सुनेचे सुनपण नंदेचे नणंदपण थोरांचे थोरपण मोठ्यांचे मोठेपण आणि लहानांचे लहानपण. पण पंकजराव तुम्ही कधीही आणि काहीही म्हणा तुमच्यासाठी काय पण कधी पण आणि कुठे पण. माझं माठ बोला आता बाजाराला काय आम्ही काय म्हणतो मावशी तू आम्हाला पहिलं सांग तू आलीस कुठून हे आली मोबाईल जाणार थेट मथुरेला. रस्ता प्रतिबंध आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. सगळं 12 मार्गाचा एक मार्ग आम्ही सुखदेवाचे असाल तुम्ही सवंगडे असाल पण मी विश्वासच कसा ठेवू तुमच्यावर. विश्वास हवाय सांगितलं ना विश्वास हवाय.
मावशी बोला बोला. ऋषिकेश कानार आणि सागर दोरकडे या दोघांकडून नाव घेण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ऋषिकेश आणि सागर. बरं ठीक आहे. तर ऋषिकेश रावांच्या बॅटवर बॉल टाकते वाकून. क्रिकेट बघतात ना हो ऋषिकेश राव? काय बघतात? मग काय बघतात? कबड्डी. असो. तर ऋषिकेश रावांच्या बॅटवर बॉल टाकते वाकून आणि सागर रावांचं नाव घेते 1 2 3 4 5 गडी वाकून. बरं ओळख सांगताय ना? सांगा ना. कृष्ण देवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाट कृष्ण देवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाट काय सांगायचंय आता? पण माझ्याकडून नाव आहे का? तू काय माझं नाव घेणार? सगळ्यांनी तुझी भाषा देत नाही. बरं मी तुला उचलून घेते. तुझे पैसे मला देशील का? उद्या काय? आता अरे येतोय रे हलवा. काय म्हणजे? हो माहिती आहे. आहे. हा बघा पण तो माझं नाव घे. जे की लिहिलेला मिशा आले ना घे पाहिजे. अरे मी काय म्हणते तुझ्या मिशा रोज रोज काय वेगळीच बोलणार घेतात काय? गुटखा जातीचा जन्मात आला. बरं ठीक आहे नाव घेते. आता ज्या रस्त्याने आला तो चढ बघितलास का? रस्ता कसा आहे? बरोबर आहे. मग नाव आहे तर हायवे ते लोवले. रस्त्याने येताना बसतात खूप हादरे. बरोबर आहे ना? हायवे ते लोवले रस्त्याने येताना बसतात खूप हादरे. आणि छोटे सरकार तुम्ही आहात 1 नंबरचे. घाबरे मला काय खायच्या म्हणजे 5 असलं पाहिजे होता ना. अगं हे मावशी बोला. शुभम चव्हाण यांच्याकडून नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
शुभमराव नाव ऐका तर आंबा मोहरला पाणी आंबा मोहरला पाणी त्याला लागल्या कैऱ्याला आला पाठ आंबा झाला पाठ आंब्याचा केला रस जेवण बनवलं सरस जेवणानंतर दिली लाडू आणि बुंदी ती जिलेबी होती पण मला घरात लाडू आणि बुंदी दिला नाही तर जेवणानंतर दिली लाडू आणि बुंदी नाव काय बोललात शुभम. शुभमराव आपण लवकरच लग्न करूयात मग आपली रोज होईल जुगलबंदी अति पुढे आता ऐकलात ना आमचा कायदा हो हो बाबा मी ऐकला आता एक काम कर काय करू आमच्या कायद्यानं आणि देवबापांच्या हुकमानं तुला इथं बसावं लागेल अरे एवढंच आहे ना एवढंच. बरं, ठीक आहे अगं एक पोरी अगं यांच्या मी बस गेली कशी बसकन अंगावर येते तुला काय जरा लाभ राज्य शिरत नावाला तुला आहे का आपण कसं ऐकतोय हो, चालू करून काय मावशी भरपूर म्हणायचं काय काय म्हणते काय म्हणते तू आला म्हणून विश्रांती घेऊया असं म्हणते तू इथं थांब आम्ही देवबापाला टाकून देतो लवकर लगेच मावशीला बऱ्या मोठा दिवस झाला झोपू नको काय झोपत नाही नको ही अवधता थांबा अला मेल्या थांगातीत आहे तुझ्या भात्राच्या लवकर या लवलेली पत्र्यात तिला पहिल्या बघून येतो काय मुंबईराव अहो कसं काय हाय आता तो बोलत आहे सगळं एकदम बरोबर आहे आता सगळं बरोबर आहे सगळं ना बरोबर. आता तुमचं इथे काय आहे माझं इथं काय आहे माझं इथं काय नाही मला मावशे सांग कसं सांगू ह्या सगळ्या एवढ्या लवलनी बसल्या बरोबर आहे तुला बसायला काय झालं अरे बाबा मला बसताच येत नाही बसता येत नाही हो तुला किती वेळा सांगते रे तरी पण तुझ्या लक्षात राहत नाही का तसं नाही तसं नाही अरे तसं नसतं ते अगं, तसं तसे. नाही. अरे तसे अगं, तसं नाही. अरे तसं नाही ते तसेच अगं, तसं नाही अरे तसं नाही काय ही तुमचे उरते अरे तसं असं तसं नाही अरे बाबा मला बसता येत नाही